सर्वांना नमस्कार। आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक आवाहन आपल्या सर्वांना केले आहे, ते म्हणजे इंधन बचत आणि परकीय चलनाची बचत। सोप्या शब्दात समजून घ्या, त्यांच्या या प्रतिपादनाच्या मागे हेच दोन हेतू आहे। सोने खरेदी करू नका असे यासाठी की आपण मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो आणि यातून आपल्या देशातील पैसा हा परकीय चलनात जातो। ती स्थिती इंधनाची आपली गरज आपण आयातीतून भागवतो, त्यामुळे तेथेही परकीय चलनात आपला पैसा जातो। मित्रांनो, अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे। अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे। यावर कुणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, त्यांना उत्तर देण्यासाठी आपण सर्व समर्थ आहोत। पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा। आज अनेक शहरात आपण ई बसेस दिल्या आहेत, अनेक शहरात मेट्रो आहेत। शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। कार वापरणे आवश्यक असेल तर ती समूहाने वापरा, म्हणजे आपल्या आसपासचे मित्र गोळा करून एकत्र प्रवास करा। आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा। कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा। एसी 24 डिग्रीच्या खाली वापरू नका। परदेशातील प्रवास टाळा। परदेशातील आपल्या मित्रांना सांगून त्यांनाच भारतामध्ये पर्यटनाकरता बोलवा। अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत। गेल्या 12 वर्षात आपल्या पंतप्रधानांनी देशाला ज्या उंचीवर नेले आहे ते तुम्ही अनुभवता आहात। मला खात्री आहे त्यांच्या याही अभियानाला तुम्ही तितक्याच आपलेपणाने स्वीकाराल आणि त्यांना भक्कम साथ द्याल, कारण यातच भारताचे हित आहे। आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आहे। मी स्वतः माझा ताफा अर्ध्यावर आणला आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे आम्ही रद्द केले आहेत। सरकार पातळीवर इतरही अनेक निर्णय आम्ही घेत आहोत। असे करताना उद्योग जगत संबंधित घटकांचे हित देखील जपण्यात येईल, त्यांनाही विश्वासात घेऊ। चला, आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया। राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।